नाशिक शहरात मुख्यमंत्री शहरातून जातानाच 4 तासात पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस हवालदार विजय मोरे हे गंभीर जखमी झाले। 48 तासात 3 पोलिसांवर हल्ले झाल्याने शहरात कायद्याचा धाक राहिला नसल्याचं समोर आलंय। मारहाणीत गंभीर जखमी झालेले हे आहेत विजय मोरे। मोरे भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल म्हणून काम करतात। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर पिंपळ चौक नवापुरा भागात काही तरुणांचं आपापसात भांडण झाल्याचं मोरेंच्या लक्षात आलं। दुचाकीवरून गस्त घालत असल्यानं ते एकटेच होते। मोरेंनी तरुणांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातील एकानं लाकडी दांडक्यानं त्यांना मारहाण केली। पाठीमागून त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्यानं ते जबर जखमी झाले। पोलीस कॉन्स्टेबल विजय मोरे यांना सुयश हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला म्हणून भरती करण्यात आलेले आहे। त्यांची ट्रीटमेंट चालू झालेली आहे। त्यांच्या डोक्यास मार लागलेला आहे। आता त्यांची कंडिशन स्टेबल आहे। भद्रकाली तसा संवेदनशील परिसर आहे, त्यामुळे पंचवटी, अडगाव, म्हसरूळ, सरकारवाडा पोलीस ठाण्यासह ग्रामीण पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। तसंच 3 संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन भद्रकाली या ठिकाणी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींना निष्पन्न करून रात्रीच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। गेल्या 6 महिन्यात नाशिक जिल्ह्यात एकूण 11 पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे पोलिसांनीही असं का घडतंय याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।